नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने प्रचंड केवळ राजकारणातल्या चर्चा, प्रचंड वेगाने बदलणारं राजकारण, एकमेकांवरच्या कुरघोड्या, हल्ले प्रतिहल्ले, आरोप प्रत्यारोप, त्यानंतर महायुतीमधलं तिन्ही पक्षांमधलं जे काही राजकारण चालू आहे, एकमेकांबद्दलचे एकमेकांच्या विरोधातले जे डावपेच चालू आहेत, एक दिवसही असा जात नाही आहे की स्मूथ राजकारण चालू आहे किंवा स्मूथली महायुतीचं सरकार सुरू आहे. कुठे ना कुठेतरी कोणी ना कोणीतरी काहीतरी विधान करतं आणि मग त्याचा बवाल होतो, त्याची चर्चा सुरू होते. आता नुकतंच संजय शिरसाट, जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहेत, ते मंत्री पण आहेत, आणि त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी 2-3 दिवसांपूर्वी जे एक विधान केलं, त्या विधानाने अक्षरशः वादळ निर्माण केलं. तुम्ही म्हणाल असं काय विधान केलं आहे? ते असं म्हणाले की 2029ला महायुतीतले तीनही पक्ष हे स्वबळावर लढतील. म्हणजे महायुती याचा अर्थ काय होतो, तर महायुती म्हणून आम्ही लढणार नाही, स्वबळावर लढतील. या त्यांच्या विधानानंतर बरीच चर्चा सुरू झाली. मग अनेक नेत्यांच्या त्याच्यावरच्या प्रतिक्रिया, बाईट्स हे सगळे समोर यायला लागले. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यावर जी प्रतिक्रिया दिली, जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणले, हे कोण बोललं? संजय शिरसाट बोलले. ठीक आहे, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते हे एकनाथजी शिंदे आहेत, ते बोलतील, त्यांना काही जर वाटत असेल तर ते तसं बोलतील, ते बोलतील तेव्हा विचार करू. म्हणजे एकतर या गोष्टीकडे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं नाही आहे की नाही असं काहीच नाही आहे. मुख्यमंत्री असं म्हणाले की एकनाथ शिंदेजी बोलतील, जर त्यांना तसं काही वाटत असेल तर मग बघू. म्हणजे काहीतरी घडतंय, हा त्याचा एक अर्थ आपण नक्की काढू शकतो. दुसरी गोष्ट आहे की संजय शिरसाट हे असंच त्यांना वाटलं म्हणून ते विधान करतील असं अजिबात नाही आहे. हे विधान पूर्णतः ठरवून केले गेलेलं आहे. मला तर असं वाटतं की हे विधान म्हणजे जेव्हा अमित शहा मुंबईमध्ये आले होते तेव्हा अमित शहांनी एक विधान केलेलं होतं की 2029ला आपल्याला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही आहे. मग हा या विधानाला दिलेलं उत्तर आहे का एक प्रकारे, असं देखील आपल्याला संजय शिरसाटांच्या या विधानाकडे बघावं लागेल. एक लक्षात घ्या, जेव्हा एवढं मोठं विधान संजय शिरसाट करतात तेव्हा ते त्यांच्या मनातलं नाही आहे, त्यांना पक्षाकडनं कोणीतरी बोलतं केलेलं आहे. मग ते कोणीतरी म्हणजे जेव्हा प्रमुखाच्या मनामध्ये काही असतं तेव्हाच तो आपल्या नेत्याच्या थ्रू ती गोष्ट मीडियासमोर आणत असतो. मग 2029ला खरंच काय होणार आहे? 2029ला महायुती ही महायुती नसेल का? मग सगळे पक्ष स्वबळावर लढतील का? भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये खरंच इतकं फाटलंय का की ते आता एकत्र निवडणूक लढवणार नाहीत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधनं करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र, आपण गेल्या काही महिने वर्ष बघतोय की महायुतीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना याच्यामध्ये वातावरण हे दिवसेंदिवस गढूळ होत जात आहे. म्हणजे दिवसेंदिवस या दोघांमधला म्हणजे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातला राग जो आहे तो वाढत जातोय, यांच्यातली दरी वाढत जाते. मग त्याला अनेक कारण आहेत, मग ती या बाजूनी पण आहेत, ती त्या बाजूनी पण आहेत. म्हणजे यांनी एखादा डाव खेळला तर एकनाथ शिंदे सुद्धा आता त्याला प्रति डाव टाकायला लागलेले आहेत. आणि त्याची आत्ताची लेटेस्टची उदाहरणं ही साताऱ्याच्या सगळ्या प्रसंगावरनं आपल्या समोर आहेतच. पण आता मग 2029ला खरंच एकनाथ शिंदे हे स्वबळाची भाषा जी करतायत ती स्वबळावर ते लढतील का? तो हो, नक्की लढतील. म्हणजे आता यातनं ना 1, 2 ते 3 प्रकारच्या थिअरीज या समोर येऊ शकतात. एक म्हणजे मुळामध्ये एकनाथ शिंदेंना स्वतःलाही जाणीव झालेली आहे की ज्या पद्धतीचं आत्ता महायुतीमधलं राजकारण सुरू आहे, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि आपल्यामध्ये ज्या पद्धतीचं सध्या काय विसंवाद घडतो आहे किंवा ज्या पद्धतीच्या कुरघोड्या या भाजपकडनं आपल्यावर केल्या जात आहेत, म्हणजे आपण अनेक त्याची उदाहरणं देऊ शकतो.
तर त्या पद्धतीच्या कुरघोड्या बघता अमित शहांनी केलेलं ते विधान बघितलं तर या सगळ्यावरनं भाजप 2029ला 100% भाजप असा नारा देऊ शकतं. म्हणजे त्यावेळेला भाजप आपल्याला सोबत घेणार नाही. मग अशा वेळेला आपल्याला सुद्धा आपला पक्ष हा मजबूत ठेवावा लागेल. आपल्याला सुद्धा 2029ला स्वबळावर लढायचं आहे याची तयारी ठेवावी लागेल. आणि त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे हे कामाला लागलेले आहेत. ते स्वतः महाराष्ट्र फिरतायत, श्रीकांत शिंदे फिरतायत. जी जी माणसं जोडता येतील ती माणसं जोडण्याचा प्रयत्न होतोय. तर त्यामुळे 2029ला नक्की हे स्वबळावर लढतील यामध्ये काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पण जरी हे स्वबळावर लढले तरी तुम्हाला असं वाटतंय का की स्वबळावर लढले म्हणजे त्याच्यानंतरच्या निकालानंतर हे परत एकत्रच येणार नाही आहेत? असं अजिबात होणार नाही आहे. एक लक्षात घ्या, अमित शहा यांच्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना हा पक्ष उभा राहिला आहे. आणि हे अनेकदा शिवसेनेचे संजय राऊत जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे, ते वारंवार म्हणतात, उद्धव ठाकरे गटातनं अनेक नेते म्हणत असतात की एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेची नाही आहे, ती अमित शहाची आहे. एक लक्षात घ्या, अदृश्य शक्तीचा हात आमच्या पाठीशी आहे असं स्वतः एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार आहेच का या बाबतीमध्ये थोडी शंका आहे. एकनाथ शिंदे स्वबळाची भाषा करतील, एकनाथ शिंदे आपला पक्ष वाढवतील आणि तो वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या पद्धतीने एकनाथ शिंदेही आपला पक्ष वाढवतील. परंतु एकनाथ शिंदेंनी पुढे जाऊन भाजप बरोबर यायचं किंवा नाही यायचं हे एकनाथ शिंदे नाही ठरवणार, हे अमित शहा ठरवणार आहेत. आणि आता तर पश्चिम बंगालमधले जो काही निकाल आपल्या समोर आलेला आहे, पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने भाजपची सत्ता आता येते आहे हे बघता याचे परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावर तर होणारच आहे. पण मग ही स्वबळाची भाषा काय? तर एक लक्षात घ्या, 2014 मध्ये सुद्धा आपण बघितलं, जेव्हा एक संध शिवसेना होती तेव्हा सुद्धा भाजप आणि शिवसेना हे स्वबळावर लढले होते, स्वतंत्र लढले होते. ते याच विचारातनं लढले होते की कारण स्वबळावर केव्हा लढलं जातं तर जेव्हा स्वबळावर लढणं म्हणजे आपल्या पक्षाची ताकद किती आहे हे आजमावून बघायचं असतं. युतीमध्ये लढल्यानंतर काय होतं तर युतीमध्ये लढल्यानंतर साधारणतः असं होतं की भाजपमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, मोदींच्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे काही उमेदवार निवडून आले, म्हणजे मोदी होते म्हणून शिंदेची पक्षाचे इतके आमदार निवडून आले, असं ते नंतर मग आरोप प्रत्यारोप हे होत राहतात. पण मग शेवटी पक्षाची आपल्या पक्षाची ताकद किती आहे हे आजमावून कुठे बघायचं असतं तर ते निवडणुकींमध्येच बघायचं असतं. तर त्यामुळे 2029ला जी निवडणूक होईल ती भाजप तरी स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. भाजपला आता आपल्या बरोबर दुसरं कोणीही नकोय. ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आहे, ज्याप्रमाणे उत्तर भारतमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे, मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे, त्या पद्धतीने आता स्वबळावर आता बहुमतावर भाजपला महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आणायची आहे. कुबड्या नकोत, म्हणजे एकनाथ शिंदे नकोत किंवा सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीही आपल्याला नको. हा प्रयत्न भाजपचा असणार आहे, पण त्याला कितपत म्हणजे तो सक्सेस होईलच का हे भाजपलाही माहीत नाही. एक लक्षात घ्या, आतापर्यंतचा महाराष्ट्रातला भाजपच्या बाबतीतला इतिहास बघितला तर भाजप महाराष्ट्रामध्ये कधीच स्वबळावर सत्ता आणू शकेल अशी स्थिती नाही आहे. पण आत्ताच्या 2024 मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपची जर संख्या बघितली उमेदवार निवडून येण्याची तर जवळपास 132-133 इतकी संख्यांनी ते निवडून आलेले आहेत. म्हणजे बहुमताच्या आकड्यापासून अगदी 12 ते 15 संख्या कमी पडतीये. मग तेवढे कदाचित ते गाठू शकतील का तर हो, कदाचित ते गाठू शकतील. पण मुद्दा असा आहे की जेव्हा एकनाथ शिंदे हे त्यांच्या बरोबर असतील तेव्हा दोन्हीही पक्ष हे हिंदुत्ववादी विचारांचे असणार आहेत. दोन्हीही पक्षांचे मतदार हे एक असणार आहेत, म्हणजे हिंदुत्ववादी विचारांचे मतदार असणार आहेत, मराठी मतदार असणार आहेत. त्यामुळे
ही मतविभागणी होऊ शकेल आणि त्याचा फटका भाजपला बसेल, ही शक्यता, ही भीती भाजपला आहे. आणि म्हणून भाजप स्वबळाचा नारा देईल आणि जास्तीत जास्त आपण बहुमताचा आकडा कसा गाठू याच्या टॅक्टिक्स, याच्या गिमिक्स किंवा याच्यासाठीचं जे काही साम दाम दंड भेद सगळं जे काही अस्त्र वापरायचं आहे ते सगळं भाजप अवलंब करण्याचा प्रयत्न करेल. पण दुसरीकडे आपण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विचार केला तर एकनाथ शिंदेचं राजकारण ज्या पद्धतीने आत्ता सुरू आहे, या माणसानी आपण एक ग्राउंडवर काम करणारा नेता आहोत ही जी त्यांनी इमेज बनवलेली आहे, आपण कॉमन मॅन आहोत ही जी त्यांनी इमेज बनवलेली आहे, आपण विकासाचं राजकारण करतोय. आता देखील तुम्ही बघा, जो मिसिंग लिंक तयार झाला त्याचं क्रेडिट सुद्धा एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे कसं सहज त्यांनी घेतलंय हेही तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीने आता एकनाथ शिंदे यांचं राजकारण सुरू आहे की जे भाजपला सुद्धा टक्कर देऊ शकतंय आणि त्यातून आपल्या पक्षाचा पक्ष विस्तार एकनाथ शिंदे फार खुबीने करतायत. जो मिळेल त्याला आपल्या पक्षामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न करतायत. अनेक लोकांशी ते कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे हे जर का राजकारण आपण बघितलं तर स्वबळावर आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा लढायचं आहे की आपली ताकद आपल्याला आजमावून बघायची. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना ही स्वबळावर आता लढण्याच्या मानसिकतेमध्ये आलेली आहे आणि त्या मानसिकतेतून मग संजय शिरसाठांनी ते वक्तव्य केलेलं आहे. आता जरी हे स्वबळावर लढले तरी शेवटी असं आहे की एकनाथ शिंदेची संख्या कमी आली स्वबळापेक्षा आणि भाजपची जर का संख्या कमी आली तर शेवटी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप निकालानंतर पुन्हा ज्याला आपण म्हणतो की पोस्ट अलायन्स, ते पोस्ट अलायन्स करू शकतात, ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्यांना गरज आहे. शेवटी सत्तेपासून तर ते दूर जाणार नाहीत आणि एकनाथ शिंदे दुसऱ्या कुणाकडेही वळतील याची शक्यता कमी आहे. ना ते राष्ट्रवादीकडे जातील, ना ते काँग्रेस बरोबर हात मिळवणी करतील आणि इकडे उद्धव ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही. म्हणजे उद्या जर का आपल्या जागा कमी पडल्या तर सत्तेसाठी त्यांना भाजपचाच हात पकडायचा आहे. भाजपला सुद्धा जागा कमी पडल्या तर त्यांना शिंदेचाच हात पकडायचा आहे. त्यामुळे पोस्ट अलायन्स ते करतील, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. पण मग आता हे राजकारण आणखीन वेगळं काय चालू होतं, यातली दुसरी महत्वाची थिअरी अशी आहे की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यांची ती गोष्ट मनातनं आजही जात नाहीये, ती जाणारही नाहीये. आणि जेव्हा जेव्हा ते अमित शहांना भेटतात तेव्हा अमित शहा त्यांना मुख्यमंत्री तुम्ही होणार हे सांगत असतात. मग अमित शहा आता असं म्हणतील की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तुमचे उमेदवार निवडून आणा. भाजप जर का, हे बघा, भाजप जर का बहुमताकडे गेली तर भाजप कुणालाही बरोबर घेणार नाही. पण भाजपला आकडा कमी पडला तर एकनाथ शिंदेंना बरोबर घेतील आणि कदाचित मग तेव्हा त्यांच्या बरोबर आपण म्हणतो ना तहाची बोलणी केली जातील की चला 2-2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री, हे कदाचित होईल. एकनाथ शिंदेंना भाजप पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री करेलच का हे आता आपल्याला माहित नाही. पण एकनाथ शिंदे ती ताकद आजमावू पाहतायत, ती ताकद वाढवू पाहतायत की एकतर आपण स्वबळावर येऊन मुख्यमंत्री व्हावं, नाहीतर आपण इतकी ताकद वाढवावी की भाजप समोर आपण ही अट ठेवू शकतो की आपण जर अलायन्स करायचं असेल तर मुख्यमंत्री मी होणार. आली लक्षात गोष्ट? याचाच अर्थ, बरं, याला थोडीशी पुष्टी जी आहे ती केंद्रीय नेतृत्वाकडनंच एकनाथ शिंदेंना मिळतीये का, असा देखील यातला एक भाग आहे. म्हणजे अमित शहा आणि एकनाथ शिंदेचे संबंध जर आपण बघितले तर ते अतिशय चांगले आहेत आणि कितीही झालं तरी 2029 नंतर म्हणजे एकतर मधल्या काळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडे आणण्याच्या हालचाली अमित शहा करू शकतात. पण आत्ताची एकूण स्थिती बघितली तर तसं भाजपसाठी महाराष्ट्रामध्ये ते परवडणारं नाही, कारण देवेंद्र फडणवीसां इतका सक्षम माणूस भाजपकडे दुसरा नाही आहे. त्यामुळे जर का 2029ला भाजप स्वबळावरच आलं तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांशिवाय पर्याय राहणार नाही. पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कुबडी घ्यावीच लागली तर मात्र तिथे एकनाथ शिंदेंना
मुख्यमंत्री पदाची ऑफर भाजप देईल आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, कारण अमित शहांना ते सलग मुख्यमंत्री झालेले नको आहेत. कारण जर का पुढच्याही टर्ममध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतात आणि हे काही अमित शहांना मान्य नसणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या मागे बोलविता धनी एकनाथ शिंदेंचा सुद्धा कोण असू शकतो, इथपर्यंत जर आपण पोचायचा विचार केला तर हे राजकारण समजून घ्यावंच लागणार आहे. म्हणून मी म्हटलं की ही जी थिअरी आहे ही थिअरी फार भन्नाट आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनाही शह द्यायचा आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनाही कट्टुसाईज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भाजप तर महाराष्ट्रामध्ये स्वबळावर आली पाहिजे याचेही प्रयत्न झाले पाहिजेत. अशा पद्धतीचं हे राजकारण चालू आहे. पण देवेंद्र फडणवीस हा माणूस खूप चाणाक्ष आहे. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की काय होऊ शकतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये जर का 2029च्या निवडणुका लढवल्या गेल्या तर देवेंद्र फडणवीस जीवाचं रान करून आटोकाट प्रयत्न करतील की आपण बहुमताचाच आकडा गाठता आला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही देखील याच्यावर नक्की तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्स खूप चांगल्या असतात. त्याच्यातनं मला आणखीन माझं विश्लेषण पॉलिश्ड करायला मला चांगला फायदा होत असतो. त्यामुळे तुमच्या कमेंट्स कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.